आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अजित पवार आणि त्यांचे आमदार आता विधानभवनाच्या दिशेने निघतायत आणि ही बस जी आहे, ज्या बसमध्ये आता सगळे आमदार बसमध्ये बसलेले आहेत। अजित पवार सुद्धा आपल्याला पहिल्याच सीटवर बसलेले दिसतात। सुनील तटकरे सुद्धा या बसमध्ये पाहायला मिळतात। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय। द ललित हॉटेल बाहेरची दृश्य आहेत। या सगळ्या आमदारांसाठी अजित पवारांनी सकाळची 8ची वेळ दिली होती आणि त्यानुसार अजित पवार आणि त्यांचे सगळे आमदार या बसमध्ये आता बसण्यास सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणेकडे। वैभव, म्हणाले अजित पवारांचं, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे सगळेजण बसमध्ये बसून एकत्रितरित्या विधानभवनाकडे रवाना होत आहेत। सगळेच आमदार जे आहेत ते आमदार अजित पवारांच्या सोबत बसमध्ये दाखल झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 6:30 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून सगळे आमदार जे आहेत ते लॉबीमध्ये जमायला सुरुवात झालेली होती। बराच वेळ त्यांनी वाट बघितल्यानंतर जसे अजित पवार खाली आले तातडीने लगेच काही मिनिटांमध्ये बस बोलवण्यात आली आणि लगेच आमदार जे आहेत ते या बसमध्ये बसून विधानभवनाच्या दिशेनं रवाना होत आहेत। सगळ्यात आधी बसमध्ये अजित पवार दाखल झाले आणि त्यानंतर बाकीचे आमदार जे आहेत ते एका पाठोपाठ एक या बसमध्ये दाखल झालेले आपल्याला दिसत आहेत। सुरुवातीपासून या आमदारांनी सगळी तयारी जी आहे तयारी केलेली होती बसण्यासाठीची आणि जे आमदार सुद्धा कोणाकोणी जी आहे ती सुरू आहे। सगळेच आमदार जेव्हा या बोलण्यात काही तथ्य नाही। आम्ही पूर्वी एकत्र असताना विधानसभेचे उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये बसायचो। तिथं सगळे दुपारी जेवायला एकत्र असतात। आजही माझे आमदार तिथंच एकत्र बसून जेवत असतात आणि तिथं जयंतराव पण यायचे। त्याच्यामुळं साहजिकच आज जयंतराव मला भेटले तर आम्ही पण एकमेकांना नमस्कार करतोच ना। शेवटी महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे। आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही आहे, आम्ही एकमेकाचे विरोधक आज झालेलो आहे वस्तुस्थिती। एक दिवसाचं अधिवेशन वाढेल अशी देखील एक चर्चा सुरू आहे। माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती नाही, बहुतेक माझा अंदाज आहे। अर्थात तो कामकाज सल्लागार समितीचा आणि कॅबिनेटचा विषय असतो। आज संपेल असं वाटतंय। अर्थात आजच्या कॅबिनेटची पुन्हा मी तुम्हाला सांगतो काय चर्चा झाली मला माहिती नाही आणि मी माझ्या दुसऱ्या कामामध्ये बिझी होतो। थँक्यू। विश्वास आहे, त्याच्यामुळं या बोलण्यात काही तथ्य नाही। तर आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। या ठिकाणी आता राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत ते बसमध्ये बसण्यास सुरुवात झालेली आहे आणि आम्ही दोन्ही उमेदवार निवडून आणू असा दावा अजित पवार यांनी केलेला आहे। अजित पवार यांनी भुजबळांबाबत सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। छगन भुजबळ हॉटेलमध्ये नसल्यामुळे चर्चा सुरू होत्या, मात्र छगन भुजबळ हे काल कॅबिनेटला हजर होते असं अजित पवार यांनी सांगितलंय। अनिल देसाई, खासदार अनिल देसाई यांनी मागणी केलेली होती, पत्र दिलेलं होतं तुम्ही, काय तुमच्या पत्रामध्ये मतदानाची वेळ वाढवून देणं, कारण आपण बघताय आज पाऊस ज्या पद्धतीनं कोसळतोय त्यामुळे आमदारांना इथपर्यंत येऊन त्यांनी त्यांचं मतदानाचा अधिकार त्यांना गाजवायला लागेल। त्यासाठी आज निसर्ग आज आपल्याला कोपलेला दिसतोय, म्हणूनच हे केलं होतं। हे सगळं पाहता की एका तासाने वेळ वाढवून द्यावी, 5 पर्यंत करावी आणि मग 6 वाजता तुम्ही मतदानाची मोजणी तुम्ही सुरू करा। आपल्या पक्षाचे असे काही आमदार आहेत का की ज्यांची तब्येत खराब आहे किंवा ते लांबून येणारे असं कोणी आहे? कोण कुठे असतील आमदार, जिथे असतील तिथून त्यांना येणं सुलभ व्हावं। पब्लिक ट्रान्सपोर्ट पासून व्हेहिक्युलर ट्रॅफिक आता त्याच्यावर इफेक्ट होऊ शकतो, तो इम्पॅक्ट टाळण्यासाठी आपण केलेली विनंती होती। अजून सीईओ त्यांच्या कार्यालयातनं हे आलेलं नाही आहे, कदाचित सकाळी आलं तर त्याप्रमाणे एक सुविधा, एक सोय म्हणून लोकांना। देसाई साहेब, आपल्याकडे पूर्ण मतं नाही आहेत, अशा वेळेला मतांची जुळवाजुळव झालेली आहे का? तुमचा उमेदवार जिंकून येईल का? महाविकास आघाडीचे 3 उमेदवार जिंकून येतील, 3